गार्गी हे अन्नपूर्णा आजीला तिच्या आईबाबाचे फोटो दाखवते. म्हणजेच की सरोजच्या लग्नाचे फोटो दाखवते. अन्नपूर्णा आजी अत्यंत खुश होऊन रडू लागते. ते गार्गीला म्हणते, हे तुझ्या फोटोत तुझे बाबा आहेत ना? मी त्यांची आई आहे. मी तुझी आजी आहे. तू माझी नात आहेस. गार्गी मग म्हणते, माझं नाव गार्गी आहे. अन्नपूर्णा आजी म्हणते, बाळा कुठं होतीस तू? ते सगळं राहू दे, पहिले तू आत ये. तू पहिल्यांदा या घरात पाऊल टाकून राहिली म्हणून तुझं औक्षण करायला पाहिजे. सगळेजण अन्नपूर्णा आजीच्या मोठ्या नातीच्या वाढदिवसाला उपस्थित असतात. अन्नपूर्णा आजी हाक मारते आणि राजंदला बोलावते. राजंद, बघ कोण आला आपल्या घरी. एवढी मोठी गोष्ट आता राजंदला माहिती पडणार आहे. मागून ऋषी, साईबा आणि नयनतारा आणि आजोबा येतात. राजंद विचारतो, कोणाचं ऑप्शन आहे? अन्नपूर्णा आजी म्हणते, माझी थोरली नात आली, गार्गी आली. सगळेच चकित होतात. रागिनी आणि अनिका जास्तच चकित झालेले असतात. अनिका मग मनातच विचार करते, समजा हे माझी मोठी बहीण असेल तर अर्धी प्रॉपर्टी हिला जाईल. मग अनिका पण दाराजवळ जाते आणि अन्नपूर्णा आजीला म्हणते, हे आत नाही येऊ शकत. हे खूप गरीब आहे. हे तुझी नात नसेल. अन्नपूर्णा आजी म्हणते, ते कशी पण असो, ते माझी नात आहे. अन्नपूर्णा आजी सगळ्यांना राजंद आणि गौरीच्या लग्नाचा फोटो दाखवते. नयनताराला तो पूर्ण फोटो दिसत नाही, फक्त राजंद दिसतो. अनिका म्हणते, आजच्या काळात असे फोटो मिळवणं खूप सोपे आहे. हिच्यावर तुम्ही ट्रस्ट नका करू. राजंद म्हणतो, तो फोटो तर मी इंटरनेट आणि सोशल मीडियावर टाकला नाही, तर तो फोटो हिच्याकडे कसा काय आला? तो तर आपल्या घरातच होता. कामिनी म्हणते, मी असं मधात यायला नाही पाहिजे आणि माझा तो अधिकार पण नाही. पण आपण एकदा खात्री करायला पाहिजेत की तेच हे नात आहे ना. अनिका म्हणते, खात्री-बित्री करायची काहीच गरज नाही. हे फ्रॉड आहे. हिला काढून टाका. कामिनी अनिकाला चूप करते आणि सुजाताताईला आरतीचं ताट द्या असं म्हणते. अन्नपूर्णा आजी गार्गीला ओवाळत असते. सगळे मात्र खुश असतात. गार्गी पण खूप खुश असते. राजनला पण पूर्ण विश्वास झालेला असतो. आरती झाल्यावर अन्नपूर्णा आजी गार्गीला अंदर आणते. दुसरीकडे कमळी त्याच पार्टीत खरकट ताट साफ करत असते. निंगी कमळीला तसं बघत खूप दुखावलेली असते. बंड्या म्हणतो, निंगी तुला काम नशीन करायचं तर मी करतो. निंगी बंड्याला म्हणते, अन्नपूर्णा आजीच्या मोठ्या नातीचा वाढदिवस साजरा होऊन राहिला आणि इकडे कमळीच्याच वाढदिवसाला ते दुसऱ्याच्या पार्टीमध्ये अशी कामं करते. ते नात जिवंत आहे की नाही माहीत नाही, तरी पदरात भर आणि कमळीची काहीच सोय नाही. देवा, हा कसला न्याय आहे? बंड्या म्हणतो, हा सगळा किस्मतीचा खेळ आहे. निंगी आणि बंड्या कमळीची मदत करू लागतात. निंगी कमळीला म्हणते, मला वाईट वाटून राहिलं. तुझा वाढदिवस आहे आणि तू हे कामं करतेस. कमळी म्हणते, डोक्यावर पडले की काय दोघंजण? माझं मला काम करू द्या आणि तुम्ही पण तुमचं काम करा. निंगी म्हणते, कमळी मी पहिलेच तुला सांगितलं होतं इथं नाही यायचं आणि आता मला आणखी वाईट वाटत आहे. ते नाथ इथं नसून तिचा वाढदिवस साजरा होऊन राहिला आणि तू बघ, तुला काहीच सोय नाही. कमळी म्हणते, तिचं नशीब वेगळं आणि माझं नशीब वेगळं. मग कमळी निंगी आणि बंड्याला त्यांच्या कामावर लावून देते. कमळी बघते निंगी आणि बंड्याचं तोंड पडलेलं असते. कमळी मग त्यांच्याकडे जाते आणि म्हणते, मला वाढदिवसाच्या दिवशी पैसे भेटत असेल तर मला वर्षभर पैसे भेटतील. चला आता तुम्ही दोघं हसा बरं. इकडे अन्नपूर्णा आजी सगळ्यांना म्हणते, मी जे आतुरतेने प्रार्थना करत होती की मला मोठी नात भेटली पाहिजे,
ते पूर्ण झाली. माझी मोठी नात मला सापडली आहे. मग अन्नपूर्णा आजी गार्गीला सगळ्यांची ओळख करून देते. हे आजोबा आहेत, नमस्कार कर. हे नयनतारा इमानदार, त्यांचा मुलगा ऋषी आणि मित्र सायबा. मी गार्गी आहे असं नमस्कार करते, पण राजन म्हणते, गार्गी नको म्हणू, गार्गी राजन महाजन म्हण. आतापासून हेच तुझं पूर्ण नाव आहे. नयनतारा आणि सायबा गार्गीला खूप खूप शुभेच्छा देतात. ऋषी मनातच विचार करतो, अन्नपूर्णा आजीला त्यांची नात भेटली आहे. हा मोठा मोमेंट सेलिब्रेट करायला कमळी का नाही इथं? तिला आमंत्रण नाही का? आता जे केटरिंग आणि डेकोरेशनला आले होते त्यांचा पगार अन्नपूर्णा आजीनं दुप्पट केला आहे. अशी मोठी अनाउन्समेंट अन्नपूर्णा आजी करते. हे माझ्या नातीकडून तिच्या वाढदिवसानिमित्त रिटर्न गिफ्ट आहे, अशी अन्नपूर्णा आजी म्हणते. तिला सगळ्याचे आशीर्वाद आणि शुभेच्छा लाभू द्या. हे सगळी बातमी कॉन्ट्रॅक्टर कमळी निंगी बंड्याला सांगते की अन्नपूर्णा आजीची नात भेटली आणि तुमचे पगार डबल झाले. बंड्या आणि निंगी नाचायला लागतात. राजन आजोबांना म्हणते, नातीला घेऊन आपण स्वामिनीच्या दर्शनाला जाऊया. राजन विचारतो, तुझी आई कुठं आहे गौरी? आणि तुला हा फोटो कुठं सापडला? गार्गी म्हणते, मी अनाथ आश्रमात होती, मला माहीत नाही माझी आई कुठं आहे. मला हा फोटो पण अनाथ आश्रमातच भेटला. गार्गी म्हणते, तुम्ही असे का विचारत आहात मला? तुमच्याजवळ आई राहत नाही का? हे ऐकून राजन थोडासा चकित होतो. राजन पहिले अन्नपूर्णा आजीच्या इकडे बघतो, मग गार्गीला घट्ट गळ्याला लावतो. हे पाहून अनिकाला खूप राग येते. इकडे कमळी निंगी बंड्या गप्पा गोष्टी करत असतात. कमळी म्हणते, ते नात अन्नपूर्णा आजीसारखीच दिसत असेल. बंड्या म्हणतो, काय नशीब आहे अन्नपूर्णा आजीची नात. हेही हे त्या नातीला भेटायला आणि अन्नपूर्णा आजीला शुभेच्छा द्यायला उतावेळ झालेले असतात. मग ते अन्नपूर्णा आजीला भेटू असं ठरवतात, पण ते मास्क घालतात. इकडे अनिका बघते, कामिनी हे अत्यंत खुश असते. अनिका म्हणते, आजी तुझं डोकं फिरलंय का? जेव्हापासून अन्नपूर्णा आजीनं तुला थापड मारली, तुझा डाव फेल पडला. ते नात आली आणि माझी आता अर्धी प्रॉपर्टी पण जाणार आहे. कामिनी म्हणते, बस झालं बोलून? तुला एवढा का वेळ दिला? तू एवढं सुनावत बसली. जग जसं दिसतं तसं नसतं, म्हणून ते फसतं. निका, तुला एक अजून सिक्रेट दाखवतो, माझ्यासोबत आहे. इकडे कमळी निंगी बंड्या दरवाजाच्या खिंडीतून एकावर एक बसून लपून तो वाढदिवस बघत असतात. तिथंच कामिनी येते. ते त्यांना बघते. तुम्ही कोण अन असे लपून छपून का बघताय? ती एका विचित्र आवाजात म्हणते, आम्ही आमच्या सरला बघत आहो. कामिनी त्यांना काही ओळखत नाही, कारण त्यांनी मास्क घातलेलं असते. कामिनी म्हणते, तुमचं हे अजिबात चालणार नाही. तुमचे सर आणि तुम्ही तिकडे बघा. इथं समजा तुम्ही परत दिसले तर तुम्हाला कामावून काढून टाकेल मी. असं म्हणत कामिनी त्यांना तिथून हाकलून देते. कमळी निंगी बंड्या हे दरवाजा ओढून चालले जातात. आता कामिनी अनिकाजवळ येते. अनिका म्हणते, तू इथं तिथं फिरून राहिली, माझ्याजवळ वेळ नाही आहे हे. मग कामिनी म्हणते, इकडे ये तू जरा. अनिका बघते, अन्नपूर्णा आजी त्या नातीचा लाड करत असते. कामिनी आरामात बोलते आणि म्हणते, एक सिक्रेट सांगतो. ते जे नात आहे ते अन्नपूर्णाची नाही आहे, ते माझा प्यादा आहे. बड्डेचा केक कापणं झाल्यावर ते नात सगळ्यांना सांगेल, मी अन्नपूर्णा आजीची नात नाही आहे. त्यानंतर सगळ्यांना हे वाटेल की अन्नपूर्णा आजी वेडी झाली आहे. ते कोणालाही नात समजून घरात आणते. याच्यानंतर कोणीच तिच्यावर विश्वास ठेवील नाही. तिची खरी नात आली तरी कोणीच तिच्यावर विश्वास नाही ठेवेल. मग अन्नपूर्णा वेडी झाल्यावर
ते कोणतेच निर्णय घेऊ शकणार नाही. म्हणजेच की प्रॉपर्टी आणि सगळ्या इस्टेटची मालिक अनिका होशील तू. हा एपिसोड इथंच समाप्त झालेला आहे. प्रेक्षकांनो, तुमच्यासाठी माझ्याकडे एक प्रश्न आहे. याचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या. प्रश्न असा आहे की जेव्हाही तुम्हाला कॉमेडी सिरियल बघायचं असते तर तेव्हा तुम्ही यूट्यूबवर काय टाईप करता, काय सर्च करता किंवा काय बोलता ज्यांनी की तुम्हाला कॉमेडी सिरियल दिसते. तुम्ही नक्की काय करता ज्यांनी की कॉमेडी सिरियल तुम्हाला दिसते हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.